मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण अपूर्णांकाची बेरीज कशी करावी, वजाबाकी कशी करावी, गुणाकार कसा करावा, अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आता आपण या ठिकाणी अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा अत्यंत सोप्या पद्धतीने, जेणेकरून आपल्या वर्गातल्या 100% मुलांना हे समजलं पाहिजे आणि त्यांना करता आलं पाहिजे। आज आपण काय करणार आहोत, अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा बघायचा आहे आपल्याला। आता पहा, आपण सर्वप्रथम या 1 नंबरचं उदाहरण पाहू। या अपूर्णांकाचा सर्वप्रथम तुम्ही वाचन करा। 18/4 भागिले 3/2। 18/4 18/4 भागिले 3/2। आता याचा आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे। परंतु भागाकार करत असताना सर्वप्रथम अपूर्णांकाचा भागाकार करत असताना आता दुसरी स्टेप आपण पाहणार आहोत याची। बघा, दुसऱ्या स्टेपला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी चिन्ह बदलायचं आहे। भागाकाराच्या ऐवजी गुणाकार घ्यायचा आहे आणि जेव्हा गुणाकार घेतो तेव्हा हा दुसऱ्या अपूर्णांक जो आहे त्याचं व्यस्त होतं। आता बघू आपण, 18/4 भागिलेच्या ऐवजी आपण काय करणार आहोत, गुणाकार घेणार आहोत आणि गुणाकार ज्यावेळेस चिन्ह बदलतात त्यावेळेस या ठिकाणी 3/2 चं व्यस्त प्रमाण होतं आणि 2 छेदाच्या ठिकाणी येतो, अंशाच्या ठिकाणी जातो, 3 अंशाच्या ठिकाणी आहे तो छेदाच्या ठिकाणी येतो। आता या ठिकाणी आपण काय केलंय, याचं व्यस्त प्रमाण करून गुणाकाराच्या स्वरूपात, आणि आपण पहिल्या तासिकेमध्ये बघितलं होतं गुणाकार कसा करायचा। आता सर्वप्रथम या ठिकाणी बघायचं आपल्याला, सरळ सरळ बघा, अंशाचा आणि छेदाचा गुणाकार 18 गुणिले 2 काय होते सांगा, 4 गुणिले 3 बरोबर काय होईल आता इथं, 18 दोन्ही 36, 4 त्रिकम 12। आता हे आपलं सरळ सरळ आपल्या मिळालेला अपूर्णांकाचा भागाकार आहे। आता याला संक्षिप्त करता येते का पहा, येते बघा, संक्षिप्त येते का, 12 × 12 12 12 1 12 आणि 12 36 म्हणजे 3/1 3/1 यालाच आपण काय म्हणतो, याचं उत्तर किती आलं, 3। हे आपलं काय झालेलं आहे, उत्तर झालेलं आहे। तर अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे। यानंतर आपले जे 2 उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत ते आपण सोडवायचे आहेत।